संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी भास्कर भगरे यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे। काय बोललेले आहेत ते पाहूयात। इतरही लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर परिवर्तन हे झालेलं आहे। पेशाने शिक्षक असलेल्या भास्कर भगरे यांनी भारती पवारांचा ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांचा पराभव हा जवळपास केलेला आहे। त्यांच्या 80,000हून अधिक लीड हे सध्या बघायला मिळत आहेत। सर, काय पहिली प्रतिक्रिया? जी विजयाकडे वाटचाल चालू झालेली आहे ती माझी नसून ही मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील किंवा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांपासून तर अगदी कष्ट करणाऱ्या समाजापर्यंत जे मतदार बंधू भगिनी आहे त्यांचा विजय आहे असं मी समजतो। कारण त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्र्याला हरवू शकलो। याचं सगळं श्रेय हे माझ्या मतदार बंधू भगिनींचं आहे। मी त्यांचं मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो। तर तुमच्या अनेक कार्यकर्ते समर्थकांकडून सोशल मीडियात आता कांदा पत्ता पलटेगा असं काही पोस्ट जे आहे ते व्हायरल होत चाललं आहे। तरी कांदा बहुला समोरच्या उमेदवाराला असं वाटतंय? नक्कीच पेठ सुरगाणा जर तालुके सोडले तर उरलेल्या 7.5 तालुक्यामध्ये कांदा पीक हे प्रमुख पीक आहे। आणि